रवी केंपोडेचे सगळे टक्के तात्काळ काढून कुंच म्हणतोय होत नाही, फौजदारी सारखा गुन्हा दाखल कुंच म्हणतोय होत नाही, केंपोडे ठेकेदाराचं करायचं। मिरज येथील गणेश तलावात काही दिवसांपासून शेकडो मासे मरण पावले आहेत। या तलावाचे सुशोभीकरण करून मासे मेल्यानंतर या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना मिरज येथील तलावात मेलेल्या मासे भेट देण्यात आले। या मोर्चाचे नियोजन डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केले होते। यावेळी निवेदनात म्हटले आहे, अधिकारी व ठेकेदार यांनी माशाच्या मृत्यूकडे दुर्लक्ष केले गेले। प्रदूषण विभागानेही मनपा अधिकाऱ्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही। शिवाय संबंधित गणेश तलावाचे देखरेखचे अधिकारी यांनी संबंधित मासे चांगले आहेत, घरी घेऊन खावा अशी भाषा वापरली। नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संबंधित नागरिक वस्तीत अनेक रुग्ण आजारी पडले गेले। अनेक साथीचे रोग त्या वस्तीत पसरले गेले। त्यामुळे मनपा प्रशासनाचे अधिकारी जबाबदार असतील। संबंधित अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे। त्यांच्या मालमत्तेची व कॉल डिटेलची CID चौकशी करण्यात यावी। माशांच्या मृत्यूस जबाबदार धरीत फौजदारी सारखे गुन्हे दाखल करा अशी मागणी डॉक्टर उत्तम मोहिते यांनी उपायुक्त वैभव साबळे यांच्याकडे निवेदन करून केले आहे। यावेळी गारपीट चौक पासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यानंतर महानगरपालिका वर मनपा मासा मोर्चा काढून निदर्शने केली। यावेळी उत्तम मोहिते, वनिता कांबळे, विजय घाडगे, राजू सणदी, तात्यासाहेब देवकुळे, प्रशांत केदार, डॉक्टर महावीर चंद्रसिवे, तासगाव तालुका अध्यक्ष संतोष देवकुळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संतोष मामा भाले, हर्षद घाडगे, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे, दत्ता जगदने, अनुराधा जगदने, सांगली शहर जिल्हाध्यक्ष बंडू केंकार, सचिन मोरे, महावीर चंद्र। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना होऊन आज 25 ते 30 वर्षात महापालिका पदार्पण करत आहे। पण या महापालिकेच्या हद्दीतील अनेक कर धामधुपटीने वाढवले। त्या ठिकाणी वृक्ष कर असेल, निधी कर असेल, करमणूक कर असेल, बगीचा कर असेल, शिक्षण कर असेल, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, या अतिवेगाने वाढल्या। पण त्या पद्धतीने या महापालिकेत जे अनेक वर्षे तळ टुकून बसलेले भ्रष्ट अधिकारी, या ठिकाणाला काही अधिकारी आणि रवी केंपोडे या अनेक वर्षापासून एक ठेकेदार आहे, या अधिकारी आणि ठेकेदार मिळून संगनमत करतात। यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला आहे। पण काही अधिकारी जे काळे बोके झालेत, भ्रष्टाचारी बोके झालेत, ही आता सर्रास एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा विना झाल्यात असाच ठेका काढलेला हा मिरजे येथील महापालिकेनं मिरजेचं सौंदर्य वाढणारं गणपती तळ म्हणून जे ओळखलं जातंय, मिरजेचं एक आदरानं नाव घेतलं जातं त्या तळ्याचं, या तळ्यातले मासे अत्यंत वाईट दृष्टीनं मरून गेले। त्याकडे जिथं ठेकेदार आहे, देखरेखदार आहे, यांनी दुर्लक्ष केलं गेलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाठराखण करून संबंधित ठेकेदारावर कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही। त्यामुळं आज आम्ही महापालिकेला मासे फेक आंदोलन घेऊन आलो होतो। पण संबंधित जे अत्यंत चांगुलपणाने आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक काम करणारे आमचे आदरणीय साबळे साहेब या ठिकाणाला निवेदन घेण्यास आले। त्यामुळं आंदोलनात काही त्यांनी आश्वासनं दिली गेली चांगल्या पद्धतीची, ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो म्हणले। त्यामुळं हे आंदोलन या ठिकाणाला मासे फक्त निवेदन देऊन या ठिकाणाला थांबवलंय। पण दलित महासंघाने यावेळेस ठरलं होतं की जे मेलेले मासे आहेत ते अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायचे। पण संबंधित आश्वासनामुळे हे आंदोलन इथं थांबलेलं आहे। येत्या काही दिवसात जर आम्हाला व्यवस्थितरित्या ज्या काही सुखसोयी आहेत, मेलेल्या माशांना जबाबदार धरत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारीसारखी कारवाई झाली नाही तर ही मासे पुन्हा असे मेले तर घेऊन येऊन त्या अधिकाऱ्याला रस्त्याला नागडा करून धिंड करणार असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो। रवी केंपोडेचे सगळे टक्के तात्काळ काढून कुंच म्हणतोय होत नाही, फौजदारी सारखा गुन्हा दाखल